नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे। हा बालेकिल्ला या किल्ल्यातील सगळ्यात उंचीचं ठिकाण आहे। सगळ्यात उंच असा बालेकिल्ला आहे, ज्याकडे जाण्यासाठी पुरातत्व खात्याने योग्य अशा पायऱ्या केलेल्या आहेत, ज्या मार्गातून तुम्ही वरती जाऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी मी आजचा दिवस मुक्काम करण्याच्याच यानं आलेलो आहे। कारण खरं तर सोबत काहीच घेऊन आलेलो नाही आहे, पण इथून मला परत राजमाची मार्गे कोंढाणे लेणीवरतीच जायचं आहे। त्यामुळे आजचा किल्ला मी हा पाहणार आहे। सध्या 4 वाजलेले आहेत। या ठिकाणी मावशी भेटला, चांगलं थंडगार पाणी, पहिला कोकम सरबत घेतला, पाणी पियालो आणि आता फ्रेश होऊन निघाले पुढच्या प्रवासाला। मित्रांनो, एक तर आपल्या मोबाईलची बॅटरी आहे कमी नाही, त्याच्यात आपल्याला पूर्ण किल्ला डिस्कवर करायचा आहे। संध्याकाळी येऊन शक्यतो आपण खाली पाण्याच्या टाकी खाली चार्जिंग करू शकतो। मित्रांनो, इथे आल्यानंतर एक ऐतिहासिक लेणी बघायला भेटेल। इथे सूचना आहेत, शिवगंध प्रतिष्ठानची सूचना आहे। हा आपण सूचना वाचा। सूचना अशी आहे, छत्रपती श्री शिवशंभू महाराजांच्या मावळ्यांच्या रक्ताने व पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट आहेत, यांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे। गडावरील कुठल्याही पाण्याच्या टाक्यात पाय सोडून बसू नये अथवा आंघोळ करू नये। पाण्यातील टाक्यातील पाणी म्हणजे तीर्थ आहे, याची जाण असू द्या। आपली नावे कितीही छान असली तरी गडावरील कुठल्याही वास्तूवर अथवा तटबंदीवर तसेच कुठेही लिहू नयेत। गडकोट म्हणजे धगधगता इतिहासाचा साक्षीदार आहे, इथे येऊन पानसट रील्स बनवू नयेत। गडावर दारू पिणे, सिगरेट ओढणे, तंबाखू खाणे, मांसाहार करणे हा गुन्हा आहे। असे करताना कुणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यानंतर आपण इथे आल्यानंतर एक आपल्याला दगडामध्ये कोरलेला लेणी सदृश्य भाग बघायला भेटेल। हे त्यावेळची कोठारं होती, जी त्या काळात वापरण्यात आली। आणि आपण जे पाहताय इथे ही पाण्याची टाकी आहे। मित्रांनो, विचारही केला नसेल तुम्ही पाण्याचं टाकं कसं निर्माण केलं जातं। कोठार वरती राहिली, कदाचित मी पाहतेली मला ते कोठार वाटले, पण ही कोठार नाहीत, पाण्याचे टाकं आहे। आणि मित्रांनो, पूर्ण स्वच्छ अशा पद्धतीचा पाण्याचा झरा तुम्हाला इथे बघायला भेटेल। अगदी प्रशस्त पाण्याचे टाकं, नो डाऊट ऐतिहासिक आहेत। दोन्हीकडे भव्य अशी पाण्याची टाकी आहेत, दोन्हीकडे आहेत। आणि पाणी एवढं स्वच्छ आहे की त्याचा तळही आपल्याला दिसतो। तर हे का निर्माण केलेलं आहे, तर हे बांधकाम शैली सातवाहनकालीन आहे। जर कधी आपण आलात तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल, सातवाहन कालखंडामध्ये प्रत्येक किल्ल्यावरती पाणी हे महत्त्वाचं असतं आणि त्या पाण्यासाठी एवढी सुरक्षा असते। मुळात ही लेणी नाही आहे, तर हे पाण्याचं टाकं आहे। परत एकदा गोष्ट लक्षात घ्या, हे मी जे तुम्हाला दाखवतो हे पाण्याचं टाकं आहे आणि हे जिवंत झरा असलेलं पाण्याचं टाकं आहे। याला कुठल्याही पद्धतीने बाह्य भागातून पाणी आतमध्ये घेऊन जाण्याचा स्रोत नाही आहे। तर हे प्रशस्त पाण्याचं टाकं आहे, केवळ एका बाजूला नाही। तर त्यांची स्किल बघा, या ठिकाणी देखील तुम्ही पाण्याचं टाकं बघू शकता आणि हे जिवंत झरा असलेलं पाण्याचं टाकं आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील किल्ल्यावरती आल्यानंतर। तर इथून आपल्याला पुढचा प्रवास सुरू होतो, जाणार आहोत पुढचा प्रवास करत, कारण आपल्याला अजून बराच वेळ द्यायचा आहे। आपला मोबाईल तेवढा राहील की नाही याची शाश्वती कमी आहे मित्रांनो। पण एक चांगलं आहे की आपण आज सोलो ट्रेकला आलो होतो आणि यशस्वी झालोय सोलो ट्रेक करण्यात। जेवणाची व्यवस्था होऊ शकते, राहण्याची व्यवस्था होऊ शकते, अजिबात टेन्शन नाही। 2 टायमाचं जेवण आणि रात्रीचा विश्राम करून मी इथून निघणार आहे मित्रांनो। ओके, तर चला पुढचा प्रवास पाहूया।
सध्या बघणं आहे, त्याचं सौंदर्य बघू शकता. इथे तुम्हाला प्रवेशद्वार चांगल्या पद्धतीनं कलाकुसरीचं दिसेल. या ठिकाणी पिलर चांगले आहेत. तर पिलर कसे ठेवले जायचे, बांधणी कशी होती ती पहा. 2 दगड लाकडामध्ये जसं बांधकाम केलं जातं तसंच बांधकाम आहे. देवडे आहेत. मध्यभागी लाकडाचे अवशेष होते, जेणेकरून ज्याला माचली म्हणतो आपण, ग्रामीण भाषेमध्ये आपण ज्याला माचली म्हणतो, तर त्या माचलीवरती परत एक मजला, अशी ही दुमजली इमारत इथे तुम्हाला बघायला मिळते, जे प्रवेशद्वार आहे. यानंतर मग पुढचा प्रवास होतो. बालेकिल्ला हा सगळ्यात वरती आहे. जर तुम्ही बघितलात, श्रीवर्धनचा हा वरचा बालेकिल्ला आहे, जे लास्ट टोक आहे. आणि तिथपर्यंत जाणं शत्रूला एवढं सोपं नसायचं. त्यामुळे हा प्रवेशद्वार एकतर तुम्ही डायरेक्ट आत येऊ शकत नाही. समोर बुरुज आहे, याला चिलखती बुरुज म्हणतात. चिलखतासारखं त्याचं बांधकाम आहे. चिलखत म्हणजेच शत्रूनं वार केला तर चिलखतावरती होतो. माणसावरती किंवा अवयवांवरती, शरीरावरती डायरेक्ट घाव होत नाही, म्हणून याला चिलखती बुरुज असं म्हटलं जातं. स्थापत्यशास्त्रानुसार कुठल्याही किल्ल्याचा दरवाजा हा सरळ नसतो, वक्राकार केला जातो. आतमध्ये तो फिरवून आणला जातो, जेणेकरून शत्रूला इथे दरवाजे आहे हे माहिती पडू नये, तो बुरुजच आहे असं वाटावं, अशी संरचना प्रत्येक किल्ल्याला बघायला मिळते. त्यामुळे असे बरेचसे किल्ले तुम्हाला या पद्धतीनं बघायला मिळतील. मित्रांनो, मग मनोरंजन किल्ल्यावरती जसं बघितलं तसाच हा देखील भाग आहे. इथे तुम्हाला पाण्याची टाकी नंतर झाली. पहिल्यांदा हा दगड काय केला गेला, किल्ल्याच्या तटबंदीसाठी काढला गेला, आणि नंतर इथे पाण्याचं टाकं काय झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळी एखादा जलसाठा साठला जातो, त्यावेळी भूगर्भातील पाणी ह्या साठलेल्या जलसाठ्याकडे काय केलं जातं, प्रसारित होतं, त्याच्याकडे आकर्षलं जातं, आणि मग तिथे जिवंत झरे तुम्हाला बघायला मिळतात. जसं की आता या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल. तर हे काय आहे, त्या काळातील सगळ्यात जुनं इंजिनिअरिंग आहे, जे तुम्हाला या टप्प्यामध्ये बघायला मिळतं. जसं आपण खाली बघितलं तसंच या ठिकाणी ही लेणी आहे. आत्ता या ठिकाणी मात्र तुम्ही ज्यावेळी येता, प्रशस्त लेणी आहे, आणि ही त्यावेळी खालची लेणी देखील अशीच आहेत, पण तो पाण्याचा साठा निर्माण झाला. ही लेणी तशीच आहेत, पण इथे भूगर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचे पाण्याचे स्रोत नसल्या कारणानं ही निवासी लेणी आहे. या लेणीमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं, हे जे समोर बांधकाम आहे ते नंतरच्या काळातील आहे. ओरिजिनली ही जी लेणी आहे ही सातवाहनकालीन आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक बोर्ड बघायला मिळेल. नक्की हे चांगले बोर्ड आहेत. असेच बोर्ड प्रत्येक ठिकाणी लागले गेले पाहिजेत की स्त्री सन्मान या गुणाचं संस्मरण करा. याची ऐसपैस त्यावेळी ही धान्य कोठार म्हणून वापरली गेली असावीत, आणि गेलीच पाहिजेत, कारण त्या एवढा विस्तृत असा भाग आहे हा. त्यानंतर इथे हा तिसरा भाग आहे. फक्त काय माहिती आहे का, आपला जो लोकांचा हे आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघाल तर ही ऐसपैस लेणी आहेत. दिसायला देखील सुंदर आहे की नाही. मनमोहक दृश्य इथे बघायला भेटतं. आणि तुम्ही आलात कधी तर अशा ऐतिहासिक वस्तूंना भेट द्या की जिथं तुम्हाला इतिहासाचं ज्ञान भेटेल. किल्ल्याबद्दल माहिती आपण घेतच आहोत, पण ह्या वास्तू देखील समजून घेत चला. इथून हा सगळा भूप्रदेश तुम्हाला बघायला मिळतो. समोर मनोरंजन बालेकिल्ला आहे, जो उंचीनं छोटा आहे. श्रीवर्धन हा उंचीनं मोठा आहे. तर वरच्या भागात जाऊया चला. नाच्या प्रवेशद्वाराची ओळख करून घेताना हा किल्ला सध्या लोणावळा डोंगर रांगांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येतो. या किल्ल्याचा प्रकार पाहता याला गिरिदुर्ग म्हटलं जातं. या किल्ल्याची श्रेणी पाहता ही मध्यम आहे. या किल्ल्याची उंची साधारणतः समुद्र सपाटीपासून 3600 फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या लोणावळा खंडालापासून निघणाऱ्या या डोंगर रांगांमुळे निर्माण झालेला हा परिसर उल्हास नदीचं खोरं म्हणून ओळखलं जातं.
याच परिसरातून उगम पावणाऱ्या उल्हास नदीच्या या खोऱ्यामध्ये या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावरती राजमाची किल्ला वसलेला आहे. सोपारा आणि कल्याण ही त्या काळातील प्रमुख व्यापारी बंदरं आणि या व्यापारी बंदरातून माल बोरघाटातून पुण्याकडे जाणारा हा एक प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून बोरघाटाकडे बघितला जातो. प्राचीन कालखंडामध्ये 3 महत्वाचे व्यापारी राजमार्ग निघतात. त्यातील एक थलघाट म्हणजे आजचा कसारा घाट, नाणेघाट जो सर्वांना सर्वश्रुत आहे आणि बोरघाट म्हणजेच कोंढाणे गावातून मावळ प्रांतात अर्थात लोणावळ्याकडे येणारा प्रदेश. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी किंवा त्या कालखंडामध्ये जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटमाथ्याच्या वेशीवर अशा किल्ल्यांचा उपयोग निश्चित केला जात असे. या सर्वात प्रमुख किल्ल्यांपैकी राजमाची हा किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास असं लक्षात येईल की या किल्ल्याच्या एका बाजूस पवना मावळमधील तुंग तिकोना लोहगड विसापूर किल्ले आहेत, तर दुसऱ्या बाजूस पेठ भीमाशंकर आणि ढाकचा किल्ला आहे. तर गोरखगड, सिद्धगड आणि चंदेरी हे सर्व प्रदेश आपल्याला नजरेस पडतात. त्यामुळे हा किल्ला लष्करी दृष्ट्या एक महत्त्वाचं ठाणं असलं पाहिजे असं या किल्ल्याकडे पाहता क्षणी वाटतं. तर हा किल्ल्याचा एक इतिहास आहे. ज्या इतिहासाकडे बारकाईनं पाहतो त्यावेळी हा किल्ला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये अस्तित्वात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित त्या कालखंडामध्ये आज असलेली तटबंदी नसली तरी या किल्ल्याचे बुरुज मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या किल्ल्याला 2 बालेकिल्ले आहेत, म्हणजेच हे बालेकिल्ले म्हणजेच या ठिकाणी असलेले 2 स्वतंत्र किल्लेच होय. मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास पाहताना या किल्ल्याच्या पोटात एक लेणं कोरलेलं आहे ज्याला कोंढाणे बौद्ध लेणी असं म्हटलं जातं. ही लेणी कोंढाणे गावापासून अग्नियाला 2 किलोमीटर अंतरावरती आहे. ही लेणी ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे सातवाहन काळात ती जी सुरुवात झाली असल्या कारणानं एका अखंड पाषाणात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. 1657 साली कल्याणवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केल्यानंतर महाराजांनी पुणे आणि कल्याण भागामध्ये असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मुलं पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतच्या सर्व प्रदेशावर स्वराज्याचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि पुढे इथून संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजे 1689 पर्यंत हा किल्ला स्वराज्याच्या ताब्यात होता. यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. त्यानंतर 1730 मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव यांच्याकडे आला. त्यानंतर 1776 मध्ये सदाशिवरावांच्या तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत असताना बोरघाटापर्यंत पोहोचला आणि राजमाची किल्ला घेतल्यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले. मात्र पेशवानी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. पुढे हा किल्ला 1818 मध्ये ब्रिटिशांच्या अर्थात इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. त्यामुळं या किल्ल्यामध्ये असलेली तटबंदी असेल, या किल्ल्याचा बुरुज असतील, आज जे उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात, यासाठी ब्रिटिशांना खूप मोठे कष्ट करावे लागलेले आहेत. या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला पाहायला काय भेटतं? तर मित्रांनो, लोणावळ्यावरून तुंगारले मार्गे जर राजमाचीला येत असाल तर तुम्हाला वाटेमध्ये एक स्मारकशिला पाहायला मिळतात. अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतीची मूर्ती, तसेच किल्ल्याच्या आजूबाजूला दिसणारा परिसर तुम्हाला निसर्गाने नटलेला पाहायला मिळेल. किल्ल्यावरच्या माचीवरची वस्ती आहे तिला उधेवाडी असं म्हणतात. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे तिला कातळदरा या नावानं ओळखलं जातं. याच दरीतून उल्हास नदीचा उगम होतो आणि या नदीच्या पश्चिम डोंगर रांगेला भैरव डोंगर असं म्हणतात. अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचं खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे 2 बालेकिल्ले. श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत खडकात कोरलेल्या लेण्या लागतात. श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ल्याच्या मध्ये एक सकलपट्टी आहे. यावरच भैरवनाथाचं एक मंदिर आहे. मंदिरासमोर 3 दीपमाला, लक्ष्मीची मूर्ती आहे. डावीकडून जाणारी वाट मनोरंजन आणि उजवीकडून जाणारी वाट श्रीवर्धन बालेकिल्ल्यावरती जाते. मित्रांनो, या ठिकाणी असणारा उदयसागर तलाव, पावसाळ्यात हा तलाव ओसंडून वाहतो.
पावसाळ्यात तलावाच्या समोर टेकडाखाली समोर गेलं एक पठार लागतं आणि या दरीतून कोसळणाऱ्या धबधब्यांचं सुंदर दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळतं. मनोरंजन बालेकिल्ला जो आहे हा श्रीवर्धनपेक्षा लहान असलेला बालेकिल्ला आणि इथे जाणारी वाट अतिशय सोपी आहे. साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही मनोरंजन बालेकिल्ल्याकडे पोहोचता. या बालेकिल्ल्याचा दरवाजा पाहता हा किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला वरच्या पट्ट्यामध्ये काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि तिथे काही मंदिरांचे देखील अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबित आहे आणि इथून तुम्हाला प्रबलगड, इर्शालगड, ढाकभैरी आणि नागफणीची टोक ही सर्व परिसर दिसतो. यानंतर श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे येताना हा सगळ्यात राजमाचीचा उंच बालेकिल्ला आहे. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आज बऱ्यापैकी स्थित आहेत. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असं इथल्या अवशेषावरून आपल्याला पाहायला मिळतं. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत असली तरी आज काही ठिकाणी भग्न अवशेष आहेत. दरवाजाच्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी असणाऱ्या देवड्या, 2 मजली इमारतीसारखे माचा आणि किल्ल्यावर जाताना एका लेणीमध्ये पाण्याची टाकी तर दुसऱ्या लेणीमध्ये दारुगोळ्याचे कोठार असावं असं आपल्याला पाहायला मिळतं. ढाकभैरीचा सुळका आपल्याला बालेकिल्ल्यावरच्या ध्वजस्तंभाजवळ जाताच पाहायला मिळतो आणि समोर शिरोट्याचा नयनरम्य तलाव देखील आपल्याला पाहायला मिळतो. तलावाच्या पश्चिमेला एक कळशीदार शंकराचं मंदिर आहे जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एकूणच मित्रांनो, ह्या ठिकाणी जर प्रवास करायचा असेल, अनोळखी असाल तर लोणावळा मार्गे प्रवास करा आणि जर का तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही कर्जत मार्गाने कोंढाणे लेणीपासून हा प्रवास करू शकता. राजमाची किल्ल्याचा हा इतिहास पाहता आपल्याला प्राचीन काळातील एका महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी या ठिकाणी सापडतात. तर मित्रांनो, हा प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा निश्चित या किल्ल्यावरती या. मी माझा प्रवास या ठिकाणी समाप्त करतोय आणि आपल्यासमोर राजमाची किल्ल्याचा एक अद्वितीय आणि अद्भुत असा सुंदर देखावा पाहायला मिळतो. राजमाची किल्ल्याचं वैशिष्ट्यच एक लष्करी प्रमुख ठाणं म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं संपूर्ण कोकण प्रांताचा एक प्रवेशद्वाराचा जो त्याला दर्जा दिलेला आहे तो काळाच्या ओघात आपण असं म्हणू शकतो की किती महत्त्वाचा होता हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, अशा या नवनवीन गोष्टींसाठी आपण आमच्या कोकणी पाऊल वाटाणा नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे निश्चित कमेंट करून कळवा आणि आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन जागेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.